नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी सल्लागार चंद्रकांत पाटील नांग। आज आपण वैजापूर तालुक्यातील हनुमंतगाव या गावामध्ये आलेलो आहे। आपण टरबूजाच्या प्लॉटमध्ये आहे। तर आपण शेतकरी मित्राकडून त्या टरबूजाबद्दल काय काय केलं, कसं कसं केलं ते पूर्ण नियोजनाचा एक आराखडा घेणार आहोत। नमस्कार भाऊ, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव नितीन अरुण पाटील साठे। ओके, गाव? हनुमंतगाव। तुम्ही ही व्हरायटी कोणती लावलेली होती? सिजंटा कंपनीची सिम्बा व्हरायटी होती। ओके, आतापर्यंत ह्या व्हरायटीचा माल किती निघला? आतापर्यंत 11 टनाच्या तिसरी गाडी भरून राहिली। ओके, 2 पहिल्या भरून गेल्या आणि एक पिकअप भरलं 33 टन समजा। टोटल किती झाली सगळी? ती 11 त्रिक 33 आणि एक 3 टनाची पिकअप म्हणजे 36 टन। आणि जवळपास कतरण निघाल ह्याच प्लॉटमध्ये एक 4 ते 5 टन। म्हणजे असं धरा की तुम्ही 41-42 टनापर्यंत हे ॲव्हरेज चाललंय। आणि क्षेत्र किती आहे? 1 एकर 5 गुंठे। 1 एकर 5 गुंठ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मेहनतीप्रमाणे आणि आम्ही जे मार्गदर्शन केलं, ह्या मार्गदर्शनापायी आणि त्या शेतकरी मित्राच्या मेहनतीनं आज आपण 1 एकरच्या 5 गुंठ्यामध्ये जवळपास आपण 42 टनापर्यंत ॲव्हरेज काढतोय। 42 टन सोडून द्या, 40 टन एकदम फिक्स ॲव्हरेज निघलंच तिचं की आता गाड्या भरत आहे। आणि मालाची जर साईज आपण जर बघितली तर मालाची साईज बघू शकता आपण, जवळपास 7-8 किलोपर्यंतची साईज आहे। आज रोजी ह्या वातावरणामध्ये किंवा ह्या कंडिशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे व्हिडिओ बनवायच्या पाठीमागे एक कारण आहे। ते कारण असं आहे की टरबूजाच्या मार्केट हे पडलेले होते मध्यंतरी काळामध्ये। हा माल इतका निघणार असून शेतकऱ्यांनी त्या शेतकऱ्याचं बळ सोडलं नाही, त्याच्यावरती करण्याचं जे मार्गदर्शन असेल किंवा त्याचीवाली जी मेहनत करायची त्यांनी बंद केली नाही। सर्व शेतकरी मित्रांना मला एकच सांगायचं आहे की आपण एवढा माल आणतो, सगळा तोंडाशी घास आणतो आणि आपण रेट पाडल्याच्या नंतर त्या मालाशी हाय सोडून देतो। मला सर्वांना सांगायचं एकच आहे की ह्या मित्राने एवढा माल मार्केट पडलेल्या काळामध्ये सांभाळला आणि आज त्या मार्केटमध्ये जवळपास 9 रुपयाच्या आसपास ही वाडी विकलेली आहे। म्हणजे ह्या मालाचं चांगल्या प्रकारे दाम मिळालं, कारण एकच शेतकऱ्याची मेहनत, आम्ही केलेलं एक थोडंफार अनमोल असं मार्गदर्शन आणि त्याच्यातून शेतकऱ्याला समाधानी झालं, हेच या गोष्टीतून चांगलं वाटतं। तर तुम्हाला कसं वाटतं ह्या टरबूजाच्या प्लॉटनुसार, काय वाटतं तुम्हाला? नाही, प्लॉट एकदम उत्कर्ष आला, कारण की पहिले बी मी भरपूर वेळेस प्लॉट केले। ओके, पण त्यापेक्षा सिम्बा व्हरायटी एकदम भारी आहे। व्हरायटी पण चांगली आहे। सिंजांटाची नामांकित कंपनी आहे, या कंपनीची सिम्बा व्हरायटी आहे। 1 नंबर व्हरायटी आहे, माल पण चांगला आहे। सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्हरायटीला एक सेटिंग महत्त्वाची आहे, सेटिंगचा पिरियड महत्त्वाचा आहे। त्या शेतकरी मित्रांना मला एक सांगायचं आहे की ह्या व्हरायटीला जर तुम्ही सेटिंग पिरियड जर चांगला सांभाळला तर तुम्हाला ही व्हरायटी 100% तुमच्या मेहनतीचं फळच देणार आहे। आणि तुम्ही मार्गदर्शन कसं करताय, त्याच्यावरती काय करायला पाहिजे, वेळेवर काय करायला पाहिजे, हे जर तुम्ही 100% पाळलं तर तुम्ही 100% ह्या गोष्टीमध्ये यशस्वी असाल। आणि भावाला बघून तुम्ही शेती करू नका, तुम्ही मेहनत करत असा तर तुमचावाला माल जर क्वालिटी असेल। आज आपण व्यापारी मित्र आहे आपल्याबरोबर। शेठजी नमस्ते। नमस्ते नमस्ते। आपण ये माल खरेदी किया है, ये माल कैसा है? बहुत भारी है, मार्केट का 1 नंबर माल है। मार्केटमध्ये त्यांचं म्हणणं आहे की मार्केटमध्ये 1 नंबर माल आहे, उच्च दर्जाचं माल आहे। या मालाला पण घेण्यासारखे यांच्यासारखे एक चांगले मुरब्बी व्यापारी जर असेल तरच घेऊ शकता। म्हणजे आपण जर सोनं पिकवलं तर त्या सोन्याचे 100% पैसे होतातच। या प्लॉटमधून आज आपल्याला शिकायला मिळालं की आपण त्याची हाय न सोडता तुम्ही माल कसा पिकवताय याच्यावर महत्त्व आहे। माल 1 नंबर आहे, सगळे काही। धन्यवाद, तुम्हाला पण धन्यवाद। खूप सहकार्य केलं तुम्ही।